विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण ग्रेड 6 म्हणजे इयत्ता 6वी माय इंग्लिश बुक इयत्ता 6वी ग्रेड 6 मधला युनिट नंबर 1च्या 1.2 पाहणार आहोत. एक स्टोरी दिलेली आहे, लेसन आहे, तो आपण पाहणार आहोत. काय नाव आहे? द क्रो अँड द स्नेक. ही एक फॅबल स्टोरी आहे. कशी स्टोरी आहे? फॅबल. ओके, की ज्याच्यामध्ये एनिमल, बर्ड्स यांचे वर्णन केलं असतं त्याला फेबल स्टोरी म्हणतात. दंतकथा असते. ओके, काल्पनिक कथा असते. फेबल स्टोरी म्हणजे काल्पनिक कथा, कल्पना करून केलेली ती स्टोरी असते. मग ती कथा आपण जाणून घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लगेच तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर पेज ओपन करा. त्या पुस्तकाच्या पेज नंबर 3वर तुम्हाला ती स्टोरी दिसते आहे आणि आपण ते लाईन टू लाईन ती स्टोरी जाणून घेऊया. ओके, त्याच्या अगोदर जे वॉर्मअप दिलेलं आहे, तुमचं ब्रेन वॉश होईल त्याच्याने. तुम्हाला माहिती काय आहे त्याविषयी, प्राण्यांविषयी ते जाणून घेण्यासाठी एक टेस्ट ते घेतात, त्याला वॉर्मअप म्हणतात. बघूया काय सांगितलेलं आहे. लुक ॲट द पिक्चर अँड राईट द नेम्स ऑफ देअर यंग वन्स. काही प्राणी दाखवले चित्रामध्ये, तर तुम्हाला त्या प्राण्यांचे यंग वन्स म्हणजे पिलांचे नावं इंग्लिशमध्ये काय म्हणतात ते सांगायचे आहे तुम्हाला. जसं हा प्राणी आहे, कोण आहे सांगा बरं? हां, कॅट आहे ना. मग कॅटच्या पिलांना, यंग वन्सला काय म्हणतात तो इंग्लिश शब्द इथे लिहायचा आहे. लक्षात? चला तर मग सांगा तर. कॅटच्या पिलांना काय म्हणतात? तर कॅटच्या पिलांना किटन म्हणतात. काय म्हणतात? किटन. KITTEN, किटन म्हणतात. हा ती पिक्चर कोणाचे आहे ओळखा बरं? हा डॉग आहे. मग डॉगच्या पिलांना काय म्हणतात? पपी म्हणतात. PUPPY, पपी म्हणतात. कसं चित्र आहे बघा तर. आवडतं आहे ना. मग हेन काय आहे? हेन, कोंबडी. मग कोंबडीच्या पिलांना काय म्हणतात सांगा बरं? चिक म्हणतात. चिक. कोणत्या पक्षाचं चित्र दिसतं तुम्हाला पिक्चर सांगा बरं? हा डक आहे. मग डकच्या यंग वनला काय म्हणता? डकलिंग म्हणता. DUCKLING, डकलिंग. पुढचे प्राणी ओळखा बरं पिक्चर. कोणत्या प्राण्याचे आहे? घोडा दिसतो का? हॉर्स आहे का हा? नाही. तर काय आहे? गाढव आहे. डॉंकी. मग डॉंकीच्या यंग वनला काय म्हणता? तर डॉंकीच्या यंग वनला फॉल म्हणता. FOAL, फॉल असं म्हणता. लक्षात? आता हा प्राणी तर ओळखीचा आहे तुमच्या. कोणी न ओळखणारा विद्यार्थी नसेलच. सर्वांना माहिती हा प्राणी कोणता आहे सांगा बरं? तर हा टायगर आहे. मग टायगरच्या यंग वनला काय म्हणता? तर टायगरच्या यंग वनला, वाघाच्या पिलांना कब म्हणता. कब, छावा, पिलू. लक्षात? हे लक्षात ठेवा, तुम्हाला कामात येईल. चला तर मग ही स्टोरी अशाच एका प्राण्याची दाखवलेली आहे. तो आहे क्रो आणि स्नेक. काय स्टोरी आहे ही? दंतकथा, फेबल, ही आपण लाईन टू लाईन समजून घेऊया. पॅरेग्राफ टू पॅरेग्राफ समजून घेणार आहे. तुम्ही पेज नंबर 3 काढा आणि बघा तिथं. चला स्टोरीला सुरुवात करूया. रीड अलाउड. Long ago, there lived a family of crow on a banyan tree. They had prepared a beautiful nest and made it their home. A wicked cobra lived in a hollow of that same tree. काय सांगितलंय मित्रांनो? तर ही लॉंग एगो, फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. देअर लिव्ह अ फॅमिली ऑफ क्रो ऑन बनियान ट्री. बनियान ट्री म्हणजे काय? एका वडाच्या झाडावर. काय असतं? तर एक फॅमिली राहते. ती फॅमिली कोणाची? क्रो म्हणजे कावडा आणि कावडी. कावड्यांची फॅमिली तिथं राहते. लक्षात? दे
हॅड प्रिपेअर्ड अ ब्युटिफुल नेस्ट अँड मेक इट देअर होम. त्यांनी ना त्या झाडावर अतिशय सुंदररित्या एक घरटं म्हणजे त्यांचे घर तयार केलेलं असतं. हा लक्षात. आणि त्या तिथं त्या घरट्यामध्ये ते राहतात. पण काय होतं, अ विकीड कोब्रा लिव्ह इन द हॉलो ऑफ दॅट सेम ट्री. पण ते जे बनियान ट्री आहे त्या बनियान ट्रीच्या खालच्या भागाकडे एक कोब्रा स्नेक साप हॉलो ऑफ दॅट सेम ट्री म्हणजे त्या झाडाच्या ठिकाणी पोकळ जागेवर एक होल असतं आणि त्या होलमध्ये एक कोब्रा स्नेक साप भीड करून राहतो. हा लक्षात. अतिशय दृष्ट असतो, विकीड असतो तो. मग काय होतं, वन डे द क्रोज वेअर व्हेरी हॅपी ॲट द लेडी क्रो हॅड लेड गिग्स. वन इव्हनिंग they flew out together for food. During that period, the cobra climbed up the tree and ate the little ones of the crows. एके दिवशी काय होतं मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, एके दिवशी ती फॅमिली जी असते, ती क्रोस फॅमिली असते, ती अतिशय आनंदित असते. का? कारण लेडी क्रोला म्हणजे कावडीला ती इग्स देते, अंडे घालते ती. लक्षात. मग अंडे घातल्यानंतर पिलं बाहेर येतात, मग ती अंडे घालते. मग ती लेडी क्रोने अंडे घातले, सर्व आनंदित होते. आणि त्या दिवशी वन इव्हिनिंग, त्या दिवशी त्या संध्याकाळी काय केलं, ते सर्व दे फ्लीव आउट टुगेदर फॉर फूड. मग अंडे घातली गेली कावडीने. मग काही दिवसांनी एका संध्याकाळी काय घडलं, वन इव्हिनिंगला ते सर्व कावडा आणि कावडी हे अन्नाच्या शोधार्थ उडाले, इकडे तिकडे उडाले. त्या दरम्यान ड्युरिंग दॅट पिरियड द कोब्रा क्लाइम्ब अप द ट्री अँड ॲट द लिटिल वन्स ऑफ द क्रोज. मग जे कावडीने म्हणजे त्या क्रोस लेडी क्रोने जे अंडे दिलेली होती त्याच्यातनं पिलं बाहेर आलेली. आणि काही दिवसांनी जेव्हा ते अन्नाच्या शोधार्थ गेलेत, घरट्यात कोण राहिलं, ते पिलं राहिलीत. मग त्या दरम्यान या कोब्राने काय केलं, या स्नेकने काय केलं, तो बिडातनं निघाला, वरती चढला आणि त्या घरट्यामधले जे पिलं होती त्या कावडीचे, ते पिलांना तो खाऊन गेला, असं सांगितलेलं. ओके. आफ्टर अ फ्यू मंथ द लेडी क्रो लेड सम एग्स अगेन. दिस टाइम दे डिसाइडेड दॅट दे विल स्टे ॲट अ शॉर्ट डिस्टन्स टू वॉच देअर नेस्ट. काही महिन्यांनी द लेडी क्रोने पुन्हा अंडे दिली. लक्षात. आणि अंडे दिल्यानंतर काही दिवसांनी पिलं बाहेर आली. आणि नंतर त्यांनी काय ठरवलं, तर आपण काही अंतरावरनं पाहूया तर हे पिलं कोण खाऊन जातं म्हणून. लक्षात. ॲज सून ॲज दे लेफ्ट द नेस्ट द विकेड कोब्रा क्लाइम्ब द ट्री, रीच अप टू देअर नेस्ट अँड ॲट द लिटिल वन्स. त्यांनी धरून काय पाहिलं, घरात कोणी, घरट्यामध्ये कोणी दिसत नाही, पिलं जे आहेत. तर तो कोब्रा परत त्या बिड्यातनं बाहेर निघाला झाडाचा आणि वर चढला आणि पुन्हा त्याने काय केलं, ते घरट्यातले पिलं खाऊन गेलं. कोणी पाहिलं, तर क्रो आणि लेडी क्रोन पाहिलं. त्यांना कळलं तरी पिलं कोण खाऊन जातं. As soon as they left the nest, the wicked cobra climbed up the tree, reached up to their nest and ate the little ones. Looking at this, the crows were very sad. हे जे पाहिलं कोब्राने पिलं खाऊन घेतली, हे पाहून ते अतिशय अपसेट झाले, सॅड झाले, त्यांना फार दुःख झालं. मग नंतर काय घडलं, द लेडी क्रो सेड टू हर हजबंड, इट हॅज बिकम डेंजरस टू स्टे हिअर. Let us find a way to protect our children from this wicked cobra. तेव्हा त्या क्रोला, त्या लेडी क्रो काय म्हणाली, कावडी काय म्हणाली, तिच्या हजबंडला काय म्हणाली, इथं राहणं डेंजरस आहे, धोकेदायक आहे, त्याला आपण दुसरीकडे आपलं घरटं बनवूया, आपलं पिलांच्या संरक्षण तेव्हा होईल, नाहीतर हा कोब्रा, विकेड कोब्रा परत त्रास देईल, दुष्ट कोब्रा परत त्रास देईल. द क्रो रिप्लाइड, I will soon think of something and promise you that we won't lose our babies anymore. तेव्हा तो कावडा काय आश्वासन देतो त्या लेडी क्रोला, थांब, मी काही दिवसांमध्ये शोध लावतो आणि तुला वचन देतो
तर कोण आहे तो की आपल्या पिलांना त्रास देतो, त्याला मी धडा शिकवणार आहे, त्या कोबऱ्याला धडा शिकवणार आहे, म्हणजे आपल्या बेबीला तो खाऊन जातो. द नेक्स्ट डे द क्लेवर क्रो made a plan. He flew to a nearby lake to steal a precious bracelet. He knew that every morning the queen came to the lake with the royal servant to bath. मग एके दिवशी त्याने काय केलं, त्याने एक प्लॅन केला, योजना आखली. काय केलं त्याने, तो उडत उडत राजवाड्याकडे गेला आणि त्याला माहिती होतं तर राजवाड्यामध्ये एव्हरी मॉर्निंगला संध्याकाळी राणी आंघोळीला येते आणि काही सैनिकसुद्धा असतात तिच्या संरक्षणार्थ. तेव्हा त्याने काय करायचे ठरवलं, जेव्हा राणी आंघोळी करायला येईल तेव्हा त्याने काय केल्याचे ठरवलं, when no one was watching, the crow plucked down, picked up the precious bracelet in his beak and started flying slowly. त्याने काय केलं, आता आंघोळीला राणी जेव्हा गेलेली तेव्हा तिने काय केलं, तिच्या अंगावरचे सर्व भूषणं, सोनं चांदीचे आभूषणं काढून ठेवली. याने काय केलं, त्या सोन्याच्या चांदीच्या आभूषणामधनं एक ब्रासलेट त्याच्या चोचमध्ये धरलं. ब्रासलेट म्हणजे काय, तर एखादं अशी बांगडी असेल सोन्याची, काही वस्तू असेल, त्याने त्या चोचमध्ये धरलं आणि उडायला लागला हळूवारपणे. One of the servant noticed it and screamed loudly. आता ती सैनिक होती, त्याच्यातल्या सैनिकांपैकी एका सैनिकाचे लक्ष गेलं त्या कावड्याकडे, तर हा कावडा काही ब्रासलेट घेऊन उडतो आहे. तो जोराने स्क्रीम केलं, त्याने मोरडला तो. द क्रो फ्लेव स्विफ्टली अँड ड्रॉप द ब्रेसलेट इन टू द हॉलो ऑफ अ बनियान ट्री. ते कावड्याने काय केलं, मग ते हळूहळू उडत गेला. सैनिकांनी पाहिलं, ते सैनिकसुद्धा त्याच्या मागे येऊ लागले आणि तो उडत उडत पुढे गेला, त्या बनियान ट्रीजवळ गेला आणि ते हॉलमध्ये, इथं कोबरा होता त्या हॉलमध्ये, तो ब्रेसलेट टाकून दिला. सैनिकांनी पण पाहिलं, ते तो हॉलमध्ये त्याने टाकलेला आहे. ओके. द कोबरा वॉज स्लीपिंग इनसाइड अँड वॉज नॉट अवेअर ऑफ धिस. कोबरा त्या हॉलमध्ये झोपलेला होता आणि त्याला ते माहीत नव्हतं तर ब्रेसलेट हा कावड्याने टाकलेला आहे म्हणून. पुढे काय झालं, द गार्ड्स सॉ दॅट अँड पुल आउट द ब्रेसलेट टॅक्टफुली इन्स्टेड ऑफ डिस्टर्बिंग द कोबरा. त्या सैनिकांना पण माहिती होतं या हॉलमध्ये काय आहे, कोबरा आहे, झोपलेला आहे. त्याने त्या सैनिकांपैकी एका सैनिकाने गुपचूप जाऊन तो ब्रेसलेट काढला. द ब्रेसलेट वॉज रिटर्न टू द क्वीन. The guards chased away the snake into deep forest without harming it. आणि तो ब्रासलेट काढल्यानंतर तो राणीला देण्यात आला आणि त्या दरम्यान या सैनिकांनी काय केलं, त्या होलमध्ये झोपलेला जो स्नेक होता त्याला हाकलून लावलं आणि सुरक्षित ठिकाणी एका जंगलामध्ये जाऊन त्याला हानी न पोचवता सोडून दिलं. Then the clever crow lived happily and did not lose any of their children afterward. आणि त्यानंतर काय घडलं, ती जी फॅमिली होती क्रोसची, द क्लेवर क्रोस, हुशार अशी फॅमिली होती त्या कावड्यांची, ते हॅप्पीली म्हणजे आनंदाने राहू लागले आणि कुठल्याही प्रकारचं आता पुढचं नुकसान न होता, पोरांचं नुकसान न करता ते तिथं राहू लागले. लक्षात, डिड नॉट लॉस एनी ऑफ देअर चिल्ड्रेन आफ्टरवर्ड. त्यानंतर त्यांच्या पिलांचं संरक्षण होऊ लागलं. अशा पद्धतीनं ही फॅबल स्टोरी आहे, लक्षात ठेवायची. मग मॉरल काय निघतो, तात्पर्य काय निघतं या स्टोरीमधून, वन कॅन ओव्हरकम ऑब्स्टॅकल विथ प्रेझन्स ऑफ माइंड. प्रसंगावधान, प्रेझन्स ऑफ माइंड म्हणजे काय, प्रसंगावधान ठेवून कोणीही व्यक्ती येणारे जे अडथळे असतात, संकटे असतात, त्याचा सामना शांतपणे करू शकतो. लगेच आणि शांतपणे विचार करून लगेच तो सामना करू शकतो संकटांचा. प्रेझन्स ऑफ माइंड ठेवून म्हणजे काय, प्रसंगावधान. जर प्रसंग कसा आला ते जाणून त्या पद्धतीनं वागणं, त्याला प्रेझन्स ऑफ माइंड म्हणतात. ही आहे फेबल फ्रॉम पंचतंत्र. ओके.
अ फेबल फ्रॉम पंचतंत्र. पंचतंत्रामधनं ही फेबल स्टोरी घेतलेली आहे. लक्षात. हे वर्ड बास्केट आहे, त्याच्यामध्ये काही शब्द दिले आहेत डार्क लेटरमध्ये जे स्टोरीमध्ये दाखवलेले आहेत, त्यांचे सिमिलर अर्थ इथे दिलेला असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके. तर ही जी स्टोरी आपण शिकलो त्या स्टोरीचे क्वेश्चन अँड आन्सर आपण त्याच्या पार्ट 2मध्ये बघणार आहोत, पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. ओके. जर असेच व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर या अशा पद्धतीच्या व्हिडिओंना तुम्ही नेहमी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके.